विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील पिरियडमध्ये आपण स्टडी केलेला आहे इपिथेलियल टिश्यू. सिंपल इपिथेलियममध्ये आपण स्टडी केलेला आहे स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम. तर विद्यार्थी मित्रांनो सिंपल इपिथेलियम याच्यामध्ये काय काय बघितलं आपण. इसके 3 अलग अलग टाइप्स. वन इज अ स्क्वॅमस इपिथेलियम. तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्टडी केलेला आहे स्क्वॅमस इपिथेलियम. सेकंड क्युबॉइडल इपिथेलियम आणि लास्ट इज द कॉलमनार इपिथेलियम. कॉलमनार इपिथेलियम. तर विद्यार्थी मित्रांनो स्क्वॅमस इपिथेलियमला आपण सेकंड नेम काय दिलेला आहे, पॅव्हेमेंट इपिथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियम कुठं कुठं आहेत सांगितलं आपण. दीज आर प्रेझेंट इन द इनर लाइनिंग ऑफ ब्लड वेसल इन द अल्वेलाई. Cuboidal epithelium, where these cuboidal epithelium are present. Cuboidal epithelium are present in the thyroid gland, then tubular part of the nephron. Tubular part of nephron. या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे, क्युबॉइडल इपिथेलियम. विद्यार्थी मित्रांनो कॉलमनार इपिथेलियम वेअर प्रेझेंट. दीज आर प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ स्टमक, इंटेस्टाइन. स्टमक इंटेस्टाइन. ओके. या ठिकाणी ऑल्सो दीज आर प्रेझेंट इन फॉलोपियन ट्यूब्स. Fallopian tubes, then bronchioles. या सगळ्या ठिकाणी कोणत्या इपिथेलियम प्रेझेंट आहेत, कॉलमनार इपिथेलियम. क्युबॉइडल कहाँ पे प्रेझेंट है, थायरॉइड ग्लैंड, ट्यूबुलर पार्ट ऑफ द नेफ्रॉन. स्क्वॅमस इपिथेलियम मी म्हटलं दिस इज द ब्लड वेसल. ब्लड वेसल का इनर लाइनिंग दैट इज द एंडोथेलियम, वहां पे प्रेजेंट है. कौन प्रेजेंट है, दैट इज द व्हाट, स्क्वैमस इपिथेलियम. इट इज आल्सो प्रेजेंट इन alveoli of lungs. Alveoli are the balloon like structure. Now squamous epithelium also present in Bowman's capsule of the kidney. किडनी के अंदर मीन्स नेफ्रॉन के अंदर दिस इज द Bowman's capsule which have a outer parietal layer and inner visceral layer. Now parietal layer and visceral layer आणि परायटल लेयर असे कोणाचे दोन लेयर बघितले आपण, बोमन्स कॅप्सूलचे. आउटर लेयर इज द परायटल. इट इज मेड अप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. दीज आर द स्क्वॅमस इपिथेलियम. नाउ इनर लेयर इज ऑल्सो लाइनड बाय मॉडिफाइड स्क्वॅमस इपिथेलियम. इथं सुद्धा मॉडिफाइड स्क्वॅमस इपिथेलियम आहेत. कुठं, आतमध्ये या फिसरल लेयर मध्ये. मग दीज मॉडिफाइड स्क्वॅमस इपिथेलियम आर नथिंग बट पोडोसाइट्स. What is a podocytes? These are present in the inner visceral layer. These are modified squamous epithelium. This is the diagram of Bowman's capsule.
ये किसका डायग्राम है? बोमन्स कैप्सूल. बोमन्स कैप्सूल इज अ पार्ट ऑफ नेफ्रॉन. ये नेफ्रॉन का पार्ट है. मी म्हटलंय स्क्वैमस इपिथेलियम प्रेजेंट इन द बोमन्स कैप्सूल. बोमन्स कैप्सूल के अंदर दो लेयर, आउटर पैराइटल, इनर विसरल. Parietal layer lined by squamous epithelium. Visceral layer is also lined by modified squamous epithelium, that is the podocytes. Now podocytes have a finger like projection. हे अशा पद्धतीने प्रोजेक्शन आहेत. These are the podocytes. In this way all these are nothing but what? Squamous epithelium. Cuboidal epithelium. Why called as a cuboidal? Cells are like a cube. सेल्स कशा आहेत? क्यूब शेप्ड आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? क्युबॉइडल इपिथेलियम. हे अशा पद्धतीनं, सपोज दिस इज द वन सेल, दिस इज द नेक्स्ट सेल, हे अशा सेल आहेत. सेल्स आर क्युबॉइडल. दिस इज द न्यूक्लियस, साइटोप्लाज्म. सेल आर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. किसके ऊपर रेस्ट है? बेसमेंट मेम्ब्रेन के ऊपर रेस्ट है. दिस इज द बेसमेंट मेम्ब्रेन. मग हे क्युबॉइडल इपिथेलियम. नाउ इफ सिलिया आर प्रेझेंट ॲट द फ्री एंड ऑफ द सेल. हे जर सिलिया असतील कुठं? या फ्री एंडला. दिस इज द फ्री एंड. दिस एंड इज रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. देन कॉल्ड ॲज अ सिलिएटेड cuboidal epithelium. What is a ciliated cuboidal epithelium? If cilia are present at the free end of cube-like cell, that is called as a ciliated cuboidal epithelium. If microvilli are present, suppose this is the cuboidal epithelium, at its free end, these are the ब्रश बॉर्डर लाईक स्ट्रक्चर. हे अशा पद्धतीनं ब्रश बॉर्डर आहे. ओके, दिस इज द न्यूक्लियस, साइटोप्लाझम. ओके, हे बेसमेंट मेम्ब्रेन. मग दिस इज द ब्रश बॉर्डर लाईक स्ट्रक्चर. ओके, ब्रश बॉर्डर लाईक स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड ॲज मायक्रोव्हिलाय. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज अ मायक्रोव्हिलाय? मायक्रोव्हिलाय आर द ब्रश बॉर्डर लाईक स्ट्रक्चर when present at the free end of the cuboidal epithelium, then called as a brush bordered cuboidal epithelium. Brush bordered cuboidal epithelium. Brush bordered cuboidal epithelium. विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं बघा बरं आपण? क्युबॉइडल इपिथेलियमच्या फ्री एंडला जर सिलिया असतील तर काय म्हणावं? सिलिएटेड क्युबॉइडल इपिथेलियम. इफ ॲट द फ्री एंड ऑफ क्युबॉइडल इपिथेलियम हॅव अ ब्रश बॉर्डर लाईक स्ट्रक्चर, दॅट इज द मायक्रोव्हिलाय, then called as a brush bordered cuboidal epithelium. These are the two type of cuboidal epithelium. Cuboidal epithelium के कितने टाइप्स हैं? दो. One is ciliated cuboidal, another is brush bordered. When called as a ciliated, if cilia are present, and when called as a, that is the brush bordered, when microvilli are present. Now what is cilia and what is microvilli? Cilia are hair like structure. Cilia कसे आहेत? hair like आहेत. Microvilli form brush border. मग सिलियाचं फंक्शन काय आहे, मायक्रोव्हिलायचं फंक्शन काय, हे आपण पुढे बघू. विद्यार्थी मित्रांनो, सिलिएटेड क्युबॉइडल इपिथेलियम, सिलिएटेड क्युबॉइडल आणि ब्रश बॉर्डर्ड क्युबॉइडल. वेअर द सिलिएटेड क्युबॉइडल आर प्रेझेंट, आपण असं सांगितलंय सिलिएटेड क्युबॉइडल इपिथेलियम, क्युबॉइडल, these are present in PCT of the nephron. What is the long form?
proximal cannulated tubule is a part of nephron. तर brush bordered cuboidal epithelium are present in neck of the nephron. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द नेक ऑफ नेफ्रॉन? तर आपल्याला असं माहिती आहे, सपोज दिस इज द बोमन्स कॅप्सूल, दिस इज द PCT, ही PCT, दिस इज द बोमन्स कैप्सूल, ठीक है. तर बोमन्स कैप्सूल आणि PCT को कनेक्ट करने वाला पार्ट दैट इज नथिंग बट नेक. और नेक के अंदर विच इपीथेलियम आर प्रेजेंट? ब्रश बॉर्डर्ड क्यूबॉइडल इपीथेलियम, यानी लाइक सेम दिस इज द क्यूब लाइक सेल हॅव अ ब्रश बॉर्डर लाइक स्ट्रक्चर. हे अशा पद्धतीने इपीथेलियम आहेत, हे न्यूक्लियस. ब्रश बॉर्डर्ड क्यूबॉइडल इपीथेलियम. नऊ, तर मी म्हटलं होतं की सिलिया अँड मायक्रोव्हिला दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर आपण स्टडी करू. वन इज अ सिलिया, अनदर इज मायक्रोव्हिला. मॉडिफिकेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲट द फ्री एंड ऑफ सेल प्रोड्यूस सिलिया अँड मायक्रोव्हिला. सपोज हे अशा पद्धतीने सिलिया असतात आणि हे अशा पद्धतीनं मायक्रोव्हिला असतात. मग सिलिया आणि मायक्रोव्हिला काय? मॉडिफिकेशन ऑफ प्लाज्मा मेम्ब्रेन at the free end of cells produce what? One is a cilia and other is microvilli. One is a cilia, another is microvilli. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा मी म्हटलं ही एक सेल आहे, ओके, ही सेकंड सेल आहे, that's is rest on basement membrane. This is the basement membrane, this is the nucleus surrounded by cytoplasm. हे सिली आहेत, ओके. मायक्रोव्हिला कशा आहेत? समजा ही सेल आहे, ही सेल, ओके, सेल रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. दीज आर नथिंग बट मायक्रोव्हिला. हे मायक्रोव्हिला आहेत. मग सिलिया आणि मायक्रोव्हिलामध्ये काय फरक आहे? बोथ आर modification of plasma membrane, where at the free end, this is the free end of the cell, free end है किसका? सेल का. now cilia are hair like structure, cilia are motile, cilia कैसे? motile, contractile. What is the cilia? Hair like, motile, contractile structure. Cilia help for to move substance, to move the substance or mucus in particular direction. याच्यासाठी महत्त्वाचं आहे कोण? सिलिया. मग विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज अ सिलिया? हेअर लाईक स्ट्रक्चर, मोटाईल, कॉन्ट्रॅक्टाईल स्ट्रक्चर. दीज आर हेल्प फॉर टू मूव द सबस्टन्स और म्यूकस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. नाउ मायक्रोव्हिलाय आर ब्रश बॉर्डर, हे ब्रश लाईक आहेत, ओके. दीज आर नॉन कॉन्ट्रॅक्टाईल. हा दोन्ही मधला फरक आहे. मायक्रोव्हिला आर ब्रश बॉर्डर लाईक स्ट्रक्चर, दीज आर नॉन मोटाईल, नॉन कॉन्ट्रॅक्टाईल. नाउ मायक्रोव्हिला इनक्रीज surface area for absorption. मग what is the function of microvilli? Microvilli increase the surface area particularly for absorption. विद्यार्थी मित्रांनो बघा,
काय काय म्हटलं मी, दोन्हीमधला फरक कोणाकोणामधला, वन इज अ सिलिया, अनदर इज मायक्रोव्हिलाय. व्हॉट इज सिलिया? हेअर लाईक, कॉन्ट्रॅक्टाईल, मोटाईल. दीज आर ब्रश बॉर्डर लाईक, नॉन मोटाईल, नॉन कॉन्ट्रॅक्टाईल. ओके, हे काय करत असतात? मूव द सबस्टन्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन और म्युकस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. हे काय करत असतं? इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर ॲब्सॉर्प्शन. मग हा बेसिक डिफरन्स आहे कोणाकोणामध्ये, सिलिया अँड मायक्रोव्हिलाय. कॉलुमनार इपिथेलियम. विद्यार्थी मित्रांनो, आपण का म्हटलं कॉलुमनार? तर आपल्याला असं माहिती आहे, कॉलुमनार इपिथेलियम मध्ये सेल्स कसे आहेत? लाईक कॉलम्स. हे अशा पद्धतीने, दिस इज द वन सेल, ठीक आहे, दिस इज द अनदर सेल. हे अशा पद्धतीने सेल कशा आहेत? लाईक कॉलम्स, that is pillars, like tall, slender. That's why that is the columnar epithelium. This is the nucleus. हे nucleus generally present towards basement membrane. आता या columnar epithelium मध्ये याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. At the free end cilia are present. समजा हे cilia present आहे at free end ला, that is the cilia. Then what is the type? Ciliated columnar epithelium. Ciliated columnar epithelium. विद्यार्थी मित्रांनो, ciliated columnar epithelium कुठे प्रेझेंट असतं? It is present in bronchioles. Bronchioles present in fallopian tubes. Fallopian tubes या दोन ठिकाणी प्रेझेंट आहे. कोण? ciliated columnar epithelium. Bronchioles is a part of respiratory tract. Fallopian tube is a part of female reproductive system. Now at free end ला जर समजा हे columnar epithelium आहे आणि फ्री एंड ला हे ब्रश बॉर्डर असतील अशा पद्धतीने, हे ब्रश बॉर्डर, देन कॉल्ड ॲज अ ब्रश बॉर्डर्ड कॉलुमनार इपिथेलियम. ब्रश बॉर्डर्ड कॉलुमनार इपिथेलियम. पहिलं ciliated, second is the brush border. Brush bordered columnar epithelium हे प्रेझेंट असते गॉल ब्लॅडर मध्ये. where these are present at the gallbladder. Now another type of columnar epithelium are glandular columnar epithelium. Glandular columnar epithelium, that is the glands. Glandular related to the word glands. Glands secrete secretion. Glandular epithelium, glandular columnar epithelium, these are present in stomach. Where these are present, that is in stomach. And fourth type is the brush bordered columnar epithelium. Brush bordered columnar epithelium. Okay, these are present in our duodenum. Duodenum कहाँ पे प्रेझेंट आहे? duodenum. मग विद्यार्थी मित्रांनो, मी म्हटलंय कॉलुमनार इपिथेलियम, त्याच्यामध्ये which is number 1 type ciliated columnar epithelium where present bronchioles, fallopian tube. Second type brush bordered columnar epithelium, this is present in our gallbladder. Third is a glandular columnar epithelium present in stomach. आणि brush bordered columnar epithelium present in duodenum. आता या ठिकाणी बघा, glandular columnar means
सेल आहेत कॉलम सारख्या आणि तिथं काय मॉडिफाईड झालेले आहेत ग्लँड्स. दीज आर द ग्लँड्स विथ सिक्रेट सिक्रेशन. मग ही एक कॉलमनार सेल अशा पद्धतीने ही कॉलम सारखी सेल आहे. ही ग्लँड आहे विथ सिक्रेट देअर सिक्रेशन. दॅट्स वाय ग्लँड्युलर कॉलमनार एपिथेलियम. आणि ब्रश बॉर्डर्ड कॉलमनार, समजा ही सेल आहे ओके कॉलम लाईक, ही ग्लँड आहे, हे ब्रश बॉर्डर, मग ब्रश बॉर्डर्ड कॉलमनार इपिथेलियम. मग अशा पद्धतीनं हे कोणत्या सेल आहेत कॉलमनार इपिथेलियम सेल आहेत. मग हे कॉलमनार इपिथेलियम मध्ये सिलिएटेड कॉलमनार, ब्रश बॉर्डर्ड कॉलमनार आणि ग्लँड्युलर कॉलमनार, ब्रश बॉर्डर्ड ग्लँड्युलर कॉलमनार. हे अशा पद्धतीनं हे सगळे काय आहे कॉलमनार इपिथेलियम.